नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि कालपासून पैसे वाटप सुरू झाले। बघा इथं तुम्ही पाहू शकता मेसेज सुद्धा आलाय आपल्याकडे। लाडक्या बहिणींना बघा, डिअर कस्टमर, डीबीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफर गव्हर्नमेंटने पेमेंट केलंय तुम्हाला 1500 रुपये। बघा आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपये देण्यात आलेला आहे। बघा भरपूर अशा महिला आहेत त्यांना असा मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे। तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता 24/12/2024 म्हणजे कालच हा पैसा वाटप झालेला आहे। ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील आणि ज्या महिलांना पैसे आलेले नसतील त्या महिलांना सुद्धा एक तातडीची सूचना देण्यात आलेली आहे आणि 25 डिसेंबर 2024 आज या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, तुम्हाला देखील पैसे मिळाले असतील। जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे। ठीक आहे, आता हा मेसेज कोणाकोणाला आला आहे त्यांनी हे काम केलंय म्हणूनच त्यांना पैसे आले, नाहीतर तुम्ही जर हे काम केलं नसेल तुम्हाला पैसे आज पुढेही मिळणार नाही आणि आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे आणि कोणाकोणाला पैसे देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पैसे वाटप झाले सर्व महिलांना। बघा आता जर तुम्ही धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील, पण अशा काही महिला जे धुळे जिल्ह्यात जरी राहत असतात तरी देखील त्यांना पैसे आलेले नाही, तर त्यांनी घाबरून जाऊ नये। ठीक आहे, धुळे नंदुरबार जिल्ह्यावाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, सर्वांनाच पैसे देण्यात येणार आहे। सरसकट पैसे वाटप सुरू झाले आहे। आता यामध्ये आज ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना आज 100% पैसे येऊनच जाणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, ते काम काय असणार आहे, जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेले नसेल तुम्ही हे काम करून टाका, तुम्हाला लगेच पैसे येऊन जाणार आहे। ठीक आहे, धुळे आणि नंदुरबार वाल्यांसाठी आता तुम्हाला माहिती आहे 1500 रुपये वाटप झालेले आहे, पण आपल्याकडे सरकारने एक मोठी घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचे सरकार किती पैसे देणार होते, 2100। आता सर्व महिलांना 1500 रुपये देण्यात आलेले आहे। ठीक आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले बहिणींना बघा आता तुम्हाला 1500 रुपये कशामुळे येत आहे, आता तुम्हाला माहिती आहे जुलैचे पैसे वाटप झाले, ऑगस्टचे झाले, सप्टेंबरचे झाले, ऑक्टोबरचे झाले, नोव्हेंबरचे झाले आणि आत्ताचा जो हप्ता आला आहे तो म्हणजे डिसेंबरचा। आता तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी त्यांनी 5 महिन्याचे पैसे देऊन टाकले आणि आता जे उर्वरित जे पैसे ते म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे। आता तुम्हाला टोटल सांगतो कसं झालं की तुम्हाला जुलैपासून तर नोव्हेंबरपर्यंत 7500 रुपये तुमच्या अकाउंटला त्यांनी डेबिट केला आहे। ठीक आहे, आता हे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठीक आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही 1500 रुपये का देतोय आणि 2100 कधी देणार आहे। ठीक आहे, 7500 रुपये आले प्लस आत्ताचे जे तुम्हाला 1500 रुपये आले। ठीक आहे, तर तुम्हाला टोटल आता 9000 रुपये देण्यात आलेले आहे। ठीक आहे, म्हणजे 2024 म्हणजे आता 2024 आता संपण्यात येणार आहे। 2024 पर्यंत त्यांनी 9000 रुपये सर्व महिलांना वाटप करण्याची जी घोषणा केली होती ती त्यांनी आता पूर्ण केलेली आहे। ठीक आहे, आता भरपूर अशा महिला आहेत त्यांच्या कमेंट येतात की सर यांनी 2100 रुपये देण्याचं वचन केलं होतं तर या 1500 रुपये कशाला देत आहे, तर यावर एक मोठा प्रश्न येतोय। ठीक आहे, तर त्याबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, ठीक आहे, असे 6 महिन्याचे पैसे मिळाले आहे, म्हणजे हा डिसेंबरचा जो महिना आहे तो तुम्ही जर याला धरला तर तुम्हाला आतापर्यंत 6 महिन्याचे पैसे तुम्हाला 6 हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतील। ठीक आहे, तर आता उर्वरित जे महिला राहिलेले आहेत आणि 2100 रुपये कशाला वाटप 1500 कशाला वाटप केले, 2100 का वाटप केले नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही जानेवारीपासून बघा आता जे पैसे वाटप होणार आहे आम्ही जानेवारीपासून सर्व महिलांना 2100 रुपये वाटप करणार आहोत नवीन वर्षाचे। बघा आता नवीन वर्ष सुरू होत आहे 2025, फक्त राहिलेला एकच महिन्याचे पैसे बाकी होते, म्हणून आता डिसेंबरचे जे पैसे मिळाले तुम्हाला 1500 प्रमाणे मिळाले आणि उर्वरित आता जे जो भी हप्ता आता नवीन येणार आहे तो तुम्हाला कधी जमा होणार आहे, तो तुम्हाला जमा होणार आहे 2100 प्रमाणे, ते पण जानेवारीपासून। आता जानेवारीपासून तर पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला 2100 प्रमाणेच पैसे मिळणार आहे, 1 रुपये सुद्धा याच कमी होणार नाही। ठीक आहे, फक्त काही ठराविक महिलांना यातून ओळखण्यात येणार आहे, त्या कोणकोणत्या महिला असणार आहे आणि कोणाला पैसे मिळणार आहे, आणि जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेले नसेल तर तुम्हाला सुद्धा हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला देखील पैसे येणार आहे। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेचे बघा इथं पाहू शकता आज आणि उद्या 2 दिवसात बघा आज आणि उद्यापासून 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे,
आता या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, पण आता पुढे 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्यावर आपल्याकडे एक लिस्ट आलेली आहे, म्हणजे ही ऑफिशियल लिस्ट आहे। यामध्ये 15 जिल्ह्यात आता 15 पैसे वाटप होणार आहे आज आणि उद्यापासून, ठीक आहे। 2-3 दिवस लागतात डीबीटीच्या माध्यमातून पैसे यायला, तर 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला देखील आज पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे, ठीक आहे। आता कोणकोणत्या जिल्हा आहे इथं पाहू शकता, आपल्याकडे एक लिस्ट आलेली आहे, संपूर्ण 15 जिल्ह्याची लिस्ट आहे आपल्याकडे। जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला एवढे पैसे आलेले आहे, ठीक आहे। आता सर्वात प्रथम बुलढाणा जिल्हा बघा, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 1500 रुपये प्रमाणे वाटप झालेले आहे लाडकी बहीण योजनेचे, ठीक आहे। दुसरा आहे अकोला, अकोलाला पैसे वाटप झालेले आहे। यामध्ये तुम्हाला एक नवीन नाव म्हणजे अहमदनगर, तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। नाशिकला पैसे वाटप झाले, नाशिकला पैसे वाटप होणारे, धुळ्याला पैसे वाटप झालेले आहे, ठीक आहे। आता धुळेवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, धुळ्याला पैसे वाटप झालेले आहे, ठीक आहे। आणि यामध्ये काही राहिलेल्या महिला आहेत ज्यांचे कमेंट येत होता, म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये काही गाव असतील त्यामध्ये पैसे राहिलेले आहेत, तर त्यांना आज पैसे वाटप होणार आहे, आज आणि उद्या पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे। आता मुंबईवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, मुंबईला सुद्धा पैसे वाटप होणारे 2 दिवसात। नंदुरबारमध्ये वाटप झालेले आहे बघा, नंदुरबारमध्ये वाटप झालेले आहे, पण काही महिलांना पैसे अजून बाकी, तर काही महिलांना देखील आज पैसे मिळून जाणारे, काही चिंता करायची गरज नाही। भरपूर अशा महिला होता की सर आमच्या आजूबाजूला पैसे आले, यांना पैसे आले, त्यांना पैसे आले, पण आम्हाला पैसे आलेले नाही। बघा त्यांनी हे काम केलंय म्हणून त्यांना पैसे आले, तुम्ही हे काम केलं नसेल लाडकी बहीण योजनेसाठी तर तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की तुम्ही हे काम कराल तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर पैसे मिळणार नाही। त्यांनी हे काम केलं तरच त्यांना पैसे मिळाले, ज्यांनी हे काम केलं नाही त्यांना हे पैसे आलेले नसतील। ते काम काय ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण जर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला पैसे आलेले नसेल तर घाबरून जाऊ नका, तुम्ही हे काम करा, लगेच तुम्हाला पैसे येणार आहेत, ठीक आहे। आता बघा अमरावतीला सुद्धा पैसे आलेले आहेत, अमरावतीवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी। आणि लातूरला सुद्धा पैसे येणार आहे, इथं बघू शकता। यवतमाळला सुद्धा पैसे येणार आहे, ठीक आहे। आणि उर्वरित जळगावला सुद्धा पैसे आलेले आहेत, काही महिलांना जळगावला सुद्धा पैसे आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आपल्याला कमेंट येईल। आपल्याकडे ऑफिशियल एक लिस्ट सुद्धा आलेली आहे, त्या लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की जळगाववाल्यांना सुद्धा पैसे वाटप झाले। हां 1500 प्रमाणेच वाटप झाले, पण या महिलांना देखील पैसे देण्यात आलेले आहे, ठीक आहे। आणि नांदेडवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, पुणेला सुद्धा पैसे वाटप होणारे, सांगलीला पैसे वाटप होणारे आणि कोल्हापूरला पैसे वाटप होणारे, ठीक आहे। असं 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणारे, त्यामधून भरपूर अशा जिल्हा आहेत, भरपूर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत। तर उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा 2-4 दिवसात पैसे वाटप, पूर्ण महाराष्ट्रभर पैसे वाटप होणार आहे, फक्त या जिल्ह्यात आज आणि उद्या पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे। आता ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी एक सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांचं बँक अकाउंट बघा, ठीक आहे। ज्या महिलांचं बँक अकाउंट इथं पाहू शकता, फक्त याच बँकेत असेल तरच त्यांना पैसे मिळणार आहे, ठीक आहे। बरं का, आता कोणाला पैसे देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचे, तुमचं बँक अकाउंट या बँकेचे असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे, नाहीतर तुम्हाला पैसे अजून आलेले नसतील। बघा तुम्हाला पैसे सर्वांनाच मिळणार आहे, फक्त तुमचं बँक अकाउंट खूप इम्पॉर्टंट असतं। तुमचं बँक अकाउंट जर या बँकेपैकी असेल तर तुम्हाला पैसे आलेले असतील, जर अदर बँक असेल तर तुम्हाला आलेले नसतील, तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्हाला देखील पैसे येणार आहे। आणि यापूर्वी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही हे काम करा। ते काम म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला 7500 रुपये आले असतील तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, डायरेक्ट पैसे येणार आहे। पण काही महिला अशा आहेत त्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही, ठीक आहे। तर ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा आलेला नाही त्या महिलांचं काही प्रॉब्लेम असेल कागदपत्रामध्ये, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक केलेलं नसेल, नाहीतर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक केलेला नसेल, या 2 गोष्टी तुम्ही क्लिअर करा। ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की 2 गोष्टी तुम्ही क्लिअर करा। पुढचा हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या 2 गोष्टी क्लिअर करून तुमचं कंप्लीट करून ठेवा, म्हणजे डायरेक्ट तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुमचं बँक अकाउंट आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना दोघेही तुमचं क्लिअर असणे गरजेचं आहे। जर लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही जे अकाउंट दिलेलं असेल
ते जर तुमचं KYC वगैरे सर्व व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुम्हाला लगेच पैसे येऊन गेले असतील, पण जर तुमचं कंप्लीट नसेल म्हणून तुम्हाला पेंडिंग दाखवत असेल. आता या महिलांनी घाबरून जाऊ नका, ज्यांना 1 रुपये सुद्धा आलेला नाही त्यांनी घाबरून जाऊ नका. तुम्हाला 100% पैसे येणार आहे. फक्त तुम्ही तुमचे कागदपत्र दुरुस्ती करून टाका, लगेच तुम्हाला पैसे मिळणार आहे. ठीक आहे. आणि कोणकोणत्या त्या बँक असणार आहे, त्या बँकेमध्ये पैसे वाटप झालेले आहे यावर मी तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे की SBI मध्ये आज पैसे वाटप झालेले आहे आणि आज आणि उद्यासुद्धा SBI मध्ये पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि उर्वरित इंडिया पोस्ट बँक, ठीक आहे, इंडिया पोस्ट बँकमध्ये काल पैसे वाटप झाले, आजही होणार आहे आणि उद्याही पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि तिसरं बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राचं बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. आज, उद्या आणि परवा 2 दिवसात सुद्धा तुम्हाला परत पैसे येणार आहे. ठीक आहे. आणि CBI म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि जर अदर बँक असतील तर तुम्ही सुद्धा घाबरू नका, तुम्हाला 2 दिवस लेट येणार आहे पण पैसे तुमच्या खात्यात 100% येणार आहे. ठीक आहे. सर्वांनाच पैसे वाटप होणार आहे. फक्त ज्या महिलांनी कागदपत्रामध्ये काही अडचण असेल ते दुरुस्ती करा, लगेच तुम्हाला पैसे येणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. आपण असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून टाका. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.